मुद्दामून कैलासवासी मधुसूदन सतपाळकर असं नाही म्हणाले, कारण सुरुवातीलाच विक्रमजी म्हणाले होते की मधुसूदन सतपाळकर ही केवळ व्यक्ती आपल्यात नाही आहे, पण त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा आपल्या बरोबर आहे. हा जो पुरस्कार मला दिला गेला आहे तो केवळ एक पुरस्कार नसून मला एक प्रेरणा मिळाली आहे. ह्याच्यातनं माझा मधुसूदनजींशी कधीच संपर्क आला नाही, पण आज जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकत होते तेव्हा मला असं वाटलं की ते मला काहीतरी सांगतायत. ते मला सांगतायत की तुला जर पुढे जायचं असेल, तुला जर यश मिळवायचं असेल तर तुझ्या बरोबर तुझ्या सगळ्या मंडळींना घेऊन तू पुढे जा, तरच तू यशस्वी होऊ शकशील. असं म्हटलं की त्यांच्याकडे एक रोपटं होतं आणि त्याचा त्यांनी वटवृक्ष केला. आज मला हे जे छानसं रोपटं दिलं गेलंय त्याचं रूपांतर नक्कीच मी एका वटवृक्षात करेन. आणि त्याला वाढवताना सतत मधुसूदनजींचे जे विचार आहेत ते सतत माझ्या बरोबर असतील, ते मला सतत गाईड करतील. जर मला काही प्रॉब्लेम आला किंवा मला असं वाटलं की मी आता काय करू, मी या रोपट्याकडे बघीन, त्या झाडाकडे बघीन आणि मला त्याच्यातनं माझा मार्ग सापडेल. आत्ता माझ्याबद्दल मानपत्रात जे काय बोललं गेलं, माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःबद्दल कोणी आपल्याला एक मानपत्र देणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदाच मला कोणीतरी मानपत्र दिलेलं आहे. त्यासाठी मी मैत्र्या समूहाचे आभार मानते. मी हे नक्कीच लक्षात ठेवेन की मला जर यश मिळवायचं असेल, मला जर पुढे जायचं असेल तर माझ्या सहकार्यांना कधीच विसरून मला चालणार नाही. हेच आज मला इथे मिळालेलं आहे. आत्ताच मी मेधाताईंचे विचार ऐकले, भारतजींचे ऐकले. मला असं वाटतं की ह्या लोकांपुढे खरोखरच मी खूप लहान आहे. माझं कर्तृत्व आत्ता मी कुठे सुरुवात केलेली आहे, त्यांच्याकडनं मला खूप काही शिकायचं आहे, खूप पुढे जायचं आहे. मला वाटतं की शब्द इथे अपुरे पडत आहेत माझ्यासाठी. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आणि जेव्हा ह्या रोपाचं एका वटवृक्षात परिवर्तन होईल तीच माझी मधुसूदनजींना श्रद्धांजली असेल. अदिती देशपांडे यांना ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला ते डॉक्टर जब्बार पटेल. मंचावरची सगळी मान्यवर मंडळी, पारितोषिक मंडळी आणि सतपाळकर परिवाराची मंडळी, आज पहिल्या स्मृतिदिनानिमित्त हा पारितोषिक समारंभ झाला. त्यात मला भाग घेता आल्याबद्दल मला खूप मनापासून बरं वाटतं. बरं 2-3 गोष्टी करता वाटतं. एक तर की प्रसंग हा असा काही फार सुखद नाही, परंतु तरीही आणि तसा तो आंतरिक वेदनेचाही आहे. तरी सुद्धा एक समाधान असं वाटतं की माणसं न खचता काम पुढे ठेवतात चालू, याचा एक काहीतरी एक वेगळा भाग असतो आपल्याला आपल्या विचारात घेण्याचा. तो मला इथे आज क्षणाक्षणाला जाणवतो. विशेषतः वर्षांची घडवून मला ते जास्त जाणवत आहे. आणि आपण सगळ्यांनी, मला असं वाटतं की त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहणं आवश्यक आहे. माझी सतपाळकरांची फार ओळख होती असं म्हणणार नाही. कधी कधी जाता येतं, कधी भेट झाली एवढंच. परंतु हे कार्य जे पुस्तकं तुम्ही वाचले किंवा मेधाताई बोलल्या तेव्हा आपल्याला कल्पना आहे. समाजवाद आणि परिवार हे 2 शब्द आहेत आणि दोन्ही शब्द इतके बदनाम झाले होतात. त्यामुळे परिवार म्हणले की फार वेगळंच काहीतरी परिवार डोळ्यासमोर येतं. जागतिक सगळ्या
सामाजिक आणि राजकीय संदर्भामध्ये आज समाजवाद रिडंडंट आहे असं नरेंद्र दादापासून अनेक मंडळी कदाचित म्हणतील, परंतु मला असं वाटतं की अजूनही ज्याला डेव्हलपिंग कंट्रीज आपण म्हणतो या सगळ्या ठिकाणी या समतेला आणि या समाजवादाला एक वेगळा अर्थ आहे. पण हा समाजवाद जोपासायचा आणि तोही उद्योगाच्या माध्यमातून जोपासायचा ही भयंकर अवघड गोष्ट आहे. फार कमी लोकांनी हे धनुष्य उचललेलं आहे. कारण एके ठिकाणी कुठेतरी शोषण येतं उद्योग म्हणण्यात आणि एका बाजूला शोषण असं आल्याबरोबर पलीकडे मार्क्स उभा असतो असा मी आहे इथे शोषणाविरुद्ध काहीतरी बोलायला. तर या सगळ्या कैचीत ही माणसं सापडतात आणि तरी सुद्धा आपण कोणतरी तळागाळाच्या माणसासाठी काहीतरी करायला पाहिजे, त्याला वरती आणायचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे बघणं हे फार महत्वाचं काम उद्योजकांनी करायला लागतं. आणि मला सतवाळकरांनी त्यांच्या छोट्याशा आयुष्यामध्ये ते फार मोठं काम केलेलं आहे आणि या परिवाराने हाच मला स्वतः संदेश पुढे नेणं हे फार आवश्यक आहे. आजचा हा जो पारितोषिकाचा भाग आहे साहित्य, उद्योग आणि कला यातल्या चांगल्या माणसांना निवडायचं आणि त्यांचं कौतुक करायचं हा स्वभाग. इतकंच नव्हे तर ती माणसंही देण्यासाठी बोलवायची ती वेदनेसारखी अतिशय उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाची माणसे ती बोलवायची असा एक भाग या ठिकाणी घडला याचा मला अतिशय आनंद होता. आज आदितीला माझ्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं. या वयामध्ये ज्या धडाडीनं आदितीने यश मिळवलेला आहे, आपण किती लोकांनी सिनेमा पाहिला मला माहीत नाहीये, पण जो विषय तिने हाताळला तो पुन्हा आजच्या सतवाळकरांच्या विचारांच्या जवळचा असा एक सामाजिक संदर्भ असलेला असा विषय तिने या सिनेमात हाताळला. केवळ मला ती माहिती दिल्याप्रमाणे 11 लाखामध्ये 11 लाखाची रक्कम असताना एक चित्रपट पूर्ण करणं इतकंच नव्हे, तो चित्रपट पूर्ण करून ते पैसे परत मला ते असं परत म्हणाले की ते पैसे मला परत आलेत माझ्याकडे आणि नवीन सिनेमा करता एवढं म्हणून ते मिळवलं नाही परत आणि नवीन सिनेमाची तयारी करते. आपण सगळ्यांनी तिला आजच्या या पारितोषिकामधून हे म्हटलं पाहिजे की ती उद्योग पण जाणते आहे आणि त्यातलं सामाजिकरण पण जाणते आहे आणि कलात्मकता पण जाणते आहे. असं फार वेगळं या मुलीच्या डोक्यात आहे. तेव्हा तिला आपण सगळ्यांनी मला असं वाटतं की असं म्हटलं पाहिजे की अशीच पुढे जा. ज्या पद्धतीचे चित्रपट आपल्याकडे आज घडताना दिसतात त्यामध्ये अतिशय वेगळा वेगळा विषय घेऊन नॉट ओनली मिसेस राऊत त्यांनी पूर्ण केलं याबद्दल मला कौतुक वाटतं. आज बरीच सगळी मित्रमंडळी इथं माझी आलेली आहेत. बऱ्या अनेकांना बोलायचं आहे. फक्त मी आपली क्षमा मागेन की आणखीन एका ठिकाणी मला मराठी रंगभूमीवरचं एक पुस्तक प्रसिद्ध व्हायचं आहे आणि माझ्या गुरु विजया मेहता त्या ठिकाणी आहेत. फक्त वेळ पोटणं आवश्यक आहे. त्यामुळे माझं दुर्दैव असं आहे की माझे मित्र विठ्ठल कामत अतिशय मिश्किल व्यक्तिमत्वाचा माणूस म्हणजे हॉटेलमधला असून पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचा अतिशय उच्च या वर्षाचं सगळ्यात जास्त खपवलं पुस्तक या मंडळी तिथं हात लावलं हॉटेल काढलं हॉटेल उत्तम झाला, रेस्टॉरंट काढली उत्तम झालं, पुस्तक लिहिलं ते सुद्धा उत्तम. असा हा नावाचा विठ्ठल हा मनुष्य आहे. याचं पारितोषिक मला भारत माझे मित्र नरेंद्र जाधव हे भारतातले श्रेष्ठ अर्थतज्ञ आहेत. यांचे विचारही मला ऐकायला मिळाले. मी अनेक वेळ त्यांना ऐकलंय पण अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्वाचा म्हणून पुन्हा एक लेखक पुन्हा त्यांचे अतिशय आउटकास्ट नावाचं पुस्तक जगात गाजत आहे. पेंग्विन सारख्या आज पब्लिशरनी नरेंद्रचं पुस्तक घेतलेलं आहे आणि ते कौतुक मराठीचं पुस्तक पहिल्यांदा फ्रेंच मध्ये छापलं गेलं आणि त्यानंतर त्याचा इंग्रजीमध्ये जगभर जात आहे आणि विधाता इथे आले आणि हा आमचा मित्र मिलिंद इथे आहे. तर आज या सगळ्यांचा इथे मला मैत्रीचा लाभ घेता आला. वर्षात एक तुमचं काम तुम्ही चालू ठेवा. आम्ही तुमच्या मागे आहोत. आणि हा प्रथम स्मृती दिनाचा भाग या पु ल देशपांडे कला अकादमीत होतोय. त्याचा मला वेगळा आनंद आहे की ज्या पु ल देशपांडेंनी आविष्कार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य हे प्रमुख मानलं आणि म्हणून आज त्यांचं प्रतीक इथे बाहेर आहे
आणि म्हणून या आज आपल्या सगळ्या आजच्या सामाजिक राजकीय विचारामध्ये आविष्कार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा या ठिकाणी आपण हा समारंभ घेऊया. पुढच्या वर्षी या डॉक्टर स्वागत करू. थँक्यू. डॉक्टर जब्बार पटेल यांना लवकर समारंभात जायचं आहे. ते किती सहजतेनं आणि त्यांनी शेतातून सांगितलं यावरनं आपल्या लक्षात आलं असेल की आम्ही पुणेकर मंडळी त्यांना डॉक्टर जब्बार पटेल गोडबोले कामत पुरस्कार आपण श्रीयुत विठ्ठल कामत यांना देत आहोत. विठ्ठल कामत यांना आपण जे मानपत्र देणार आहोत ते असं: अंगभूत गुणवत्ता, सतोटी, माणसं जोडण्याची हातोटी, संवाद कौशल्य आणि मानवी मूल्यांवर ठाम विश्वास या शिदोरीसह शून्यातनं विश्व उभं करून दाखवण्याच्या आपल्या कर्तव्याला हा आमचा सलाम. जन्मजात उद्योजकीय गुणवत्तेवर अनुभवांचे संस्कार उमटले, जणू हिऱ्याला कोंदण मिळालं आणि आपल्या यशाला जणू गगन ठेगणं झालं. वडिलांच्या हॉटेलमध्ये खांद्यावर कपडा टाकून वेटर म्हणून काम करण्याला आपण सुरुवात केली. कोणतंही काम कमीपणाचं मानलं नाही. काहीतरी भव्य दिव्य घडवायचं स्वप्न उरी बाळगून अफाट कष्ट केले. त्यांना महत्वाकांक्षा, चमकदार कल्पना, ध्येयनिष्ठा, आत्मविश्वास, द्रष्टेपणा यांची जोड लागली आणि खास आपला ठसा असलेली अशी खाद्य संस्कृती अस्तित्वात आली. आज आपण हॉटेल विषयातले एक मानदंड मानले जातात. भारत, इंग्लंड, युरोप, जपान अशा जवळजवळ देशातल्या 350 उपहारगृहांची सुरुवात तुमच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. प्रत्येक गावातलं देशातले ग्राहक त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, आवडीनिवडी या जाणून घेऊन त्या सर्वांना रुचेल, आवडेल असे खाद्यपदार्थ, अंतर्गत सजावट आणि सेवा देण्याबाबत आपण आग्रही राहिला. उत्कृष्ट, अभिरुची संपन्न असंच दिलं. रेस्टॉरंटवरील कामत म्हणून जरी आपली मूळ ओळख असली तरी एका अभिनव कल्पनेनं जागतिक पातळीवर आपली खास ओळख निर्माण झाली. पर्यावरणाशी इमान राखणारं ऑर्किड हे पंचतारांकित हॉटेल नवे इकोटेल हॉटेल विश्वात अतुलनीय ठरलं. असंख्य अडचणींचा सामना करून उभारलेल्या या इकोटेलला ग्रीनातो हे जागतिक मानचिन्ह आणि पारितोषिक दोनदा मिळालं. ग्रीन हॉटेलियर अवॉर्डसह सुमारे 25 निरनिराळी जागतिक स्तरावरची पारितोषिकं ऑर्किड इकोटेलनं पटकावली आणि आपल्या यशाला झळाळी दिली. आपण शैलीदार लेखकही आहात. स्वानुभवांवर आधारित इटली, ऑर्किड आणि मी हे आपलं पुस्तक सध्या गाजतंय. त्याची 5वी आवृत्ती निघालेली आहे. आपला लोकसेवेवर आधार आहे. लोकांचा विश्वास ही मोलाची ठेव आपण मानता. स्वप्नांचा वेध घेणारी आपली दृष्टी सतत नाविन्याच्या शोधात असते. आव्हानं पेलणं आपल्याला आवडतं किंवा हाच आपल्या यशस्वीतेचा गाभा आहे असं आम्हाला वाटतं. मधुसूदन सतपाळकर पुरस्कार आपल्यासारख्या उद्योजकाला देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी की विठ्ठल कामत यांना हा पुरस्कार देण्यासाठी तितकीच तोलामोलाची व्यक्ती आहे. जसं त्यांचं उद्योग आणि लेखन हे क्षेत्र आहे तसं देणाऱ्याचं अर्थ आणि लेखन असं क्षेत्र आहे. आणि त्यांच्याप्रमाणे ह्यांच्या सुद्धा आवृत्त्या नुसत्या अनेक नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. डॉक्टर नरेंद्र जाधव इंडियाना युनिव्हर्सिटीमधनं अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवून नंतर रिझर्व्ह बँकेचे प्रमुख आर्थिक सल्लागार हे पद भूषवत असलेले, अनेक समित्यांवर, अनेक आंतरराष्ट्रीय स्तरांवरच्या समित्यांवर मार्गदर्शक सल्लागार म्हणून काम करत असलेले, CD देशमुख पारितोषिक विजेते, फाय फाउंडेशन अवॉर्ड विजेते आणि महाराष्ट्र साहित्य पुरस्कारही ज्यांनी मिळवलेला आहे असे ज्यांचं आत्मकथन आमचा बाप आणि आम्ही याची केवळ मराठी